नमस्कार. आज आपण सर्वात महत्त्वाचा परंतु सर्वांकडून तो दुर्लक्षिला गेलेला भाग म्हणजेच मराठी व्याकरण. आणि या मराठी व्याकरणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विरामचिन्हे. त्या विरामचिन्हे हे कधी वापरतात, कशाला म्हणायचं हे अगोदर आपण समजून घेऊया. वाचन अर्थपूर्ण समजण्यासाठी किंवा होण्यासाठी जी चिन्हे दिली जातात त्याला विरामचिन्हे असे म्हणतात. काय? वाचन अर्थपूर्ण होण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. वाचताना आपल्याला कुठे थांबायचे, कोणत्या शब्दावर जोर द्यायचा हे समजण्यासाठी विरामचिन्हांचा वापर करावा लागतो. पूर्वी मराठी ही मोडी लिपीमध्ये लिहिल्या जायची. काय? पूर्वी मराठी ही मोडी लिपीमध्ये लिहिल्या जायची. त्यावेळी कुठल्याही प्रकारचं विरामचिन्ह वापरल्या जात नसे. परंतु मराठी इंग्रजी कोशाकार थॉमस कॅन्डी, मेजर थॉमस कॅन्डी यांनी जेव्हा मराठी भाषा देवनागरी भाषेमध्ये लिहायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा विरामचिन्हे वापरली आणि ती लोकमान्य झाली, ती कायम रूढ झाली. म्हणून आज आपण वाचताना विरामचिन्हे वापरून वाचन करतो, लिहिताना विरामचिन्हे देऊन आपण लेखन करतो. तेव्हा जेव्हा आपण लिहित असताना पूर्ण विरामचिन्हे देऊन स्वरचिन्हांचा योग्य वापर करून लिहितो तेव्हा त्याला प्रमाण लेखन असे म्हणतात. आणि लेखन हे प्रमाण लेखनच असले पाहिजे, कारण वाचणारा कुठे असतो आणि लिहिणारा कुठे असतो त्याच्या समोर जेव्हा हे लेखन जाते तेव्हा त्याला ते अस्खलितपणे वाचन करता आले पाहिजे. आणि त्यासाठी जर विरामचिन्ह असतील तेव्हा तरच त्याला कुठे थांबायचे, कोणत्या शब्दावर जोर द्यायचा, त्याच्या भावना मनातल्या कशा व्यक्त करायच्या हे त्याला समजते. म्हणून विरामचिन्हांचा वापर करणे अत्यंत गरजेचं आहे. एक अपूर्ण विराम सोडला तर प्रत्येक विरामचिन्ह हे शब्दातील अक्षराच्या शेवटी खालच्या बाजूला हे टिंब देतात आणि त्यानंतर थोडं अंतर सोडूनच पुढचा शब्द लिहितात. म्हणजे पुढचा शब्द आणि विरामचिन्ह यामध्ये थोडे अंतर असायला हवे. आपण जेव्हा बोलतो त्यावेळी आपले बोलणे ऐकणाऱ्याला अचूक कळले पाहिजे. ते कधी कळेल? जर आपण लेखन प्रमाण लेखनात केले तर. प्रमाण लेखन हे भाषेचे, लिपीचे सौंदर्य वाढवते. काय? प्रमाण लेखन हे आपण जे काय लिहिले, जे लिपी वापरली, जी भाषा वापरली आपण त्या भाषेचे ते सौंदर्य वाढवते. वाचणाऱ्याला आपल्या मनातील भावना नेमकेपणाने कळाव्यात यासाठी वाचताना कुठे थांबावे, कोणत्या शब्दावर जोर द्यावा हे समजण्यासाठी विरामचिन्हे वापरणे खरंच अत्यंत आवश्यक आहे. आपण भरकटल्यासारखं जर सरळ लिहू लागलो, कुठं थांबायचंय, कुठं वळायचंय, कुठे शब्दावर जोर द्यायचाय किंवा कुठे मनातल्या भावना तिथे काही समजून येणार नाही. म्हणून आपल्याला लेखन करत असताना प्रमाण लेखनातच केलं पाहिजे. 2 शब्दामध्ये व वाक्यामध्ये योग्य अंतर असलं पाहिजे. मात्र मराठीसाठी आंग्ल भाषेतून स्वीकारलेली व्याकरण चिन्हे लिहिताना ती शब्दास जोडून लिहिली जावी. काय म्हटलं मी? मराठीसाठी आंग्ल भाषेतून जी स्वीकारलेली व्याकरण चिन्हे आहेत, बघा कोणत्या भाषेतून? आंग्ल भाषेतून. मराठीसाठी आंग्ल भाषेतून जी स्वीकारलेली व्याकरण चिन्हे आहेत. आता बघा, स्वीकारली मराठी भाषा ही अगदी फार मोठ्या मानाची आहे.
मराठी भाषेमध्ये अनेक भाषांनी अंतर्भाव केलेला आहे. पाली आली, संस्कृत आली, आंग्ल भाषा आली, आता अलीकडे तर काही हिंदी शब्दही मराठीमध्ये आहेत. म्हणजे कोणतीही भाषा या मराठीनं स्वीकारली आहे. आणि मात्र आता संस्कृतमधून आलेले काही शब्द जसे तसे वापरले जातात. तसे आंग्ल भाषेतून स्वीकारलेले जे व्याकरण चिन्हे आहेत, ती लिहिताना मात्र ती शब्दास जोडून लिहिल्या जावीत. तर आता बघा, यापैकी आता जे आपण विरामचिन्ह शिकतो आहोत, यापैकी पूर्णविराम या ठिकाणी आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी या विरामचिन्हांचे किती प्रकार आहेत ते आपण पाहूया. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्हामध्ये बघा 2 प्रकार आहेत. एक एकेरी अवतरण चिन्ह, दुसरं डबल अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. संयोग चिन्ह, अपूर्ण विराम, पर्यायवाचक चिन्ह, संक्षिप्त रूप, काकपद, लोपचिन्हे, अवग्रह, विकल्प लेखन, दंड. आता दंड सुद्धा एकेरी आणि दुहेरी. हे सगळे मी तुम्हाला लिहून देणार आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी विरामचिन्हांचा कसा वापर करायचा आणि विरामचिन्हापैकी पूर्णविराम कुठे वापर करायचा, कुठे द्यायचा, हे आपण पाहणार आहोत. आणि त्याची काही उदाहरणे पण आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर त्यापैकी आपण या विराम चिन्हे यातील पूर्णविराम आता पहा, पूर्णविराम कशाला म्हणायचं आणि कुठे द्यायचं. वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वाक्याच्या शेवटी, वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वाक्याच्या शेवटी हे अशा प्रकारचे टिंब दिले जाते. याला काय म्हणायचं? पूर्णविराम. आता आपण याची उदाहरणे पाहूया. मुले शाळेत गेली. शेवटी मुलीने आपले म्हणणे खरे केले. आता बघा, वाक्य संपले की शेवटी काय करायचं? आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे. मुले शाळेत गेली, त्या शेवटी पूर्णविराम दिला. शेवटी मुलीने आपले म्हणणे खरे केले. केले झाल्यानंतर काय केलं आपण? पूर्णविराम दिला. वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या. आता बघा, इथे क्रियापद आले नाही, म्हणजे केले, गेले, आहे, अशा प्रकारचं कुठलंही क्रियापद आलं नाही, तरी सुद्धा इथे वाक्य पूर्ण झालेलं आहे. आणि त्याच्या शेवटी काय? पूर्णविराम आलेला आहे. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले. शेवटी काय झालं? फुगले किंवा फुगले होते. याच्या पुढे पूर्णविराम. फुगले म्हटलं तरी पूर्णविराम देता येतो, तिथेही वाक्य पूर्ण झाले. आणि फुगले होते असं म्हटलं तरी वाक्य पूर्ण झाले. शेवटी त्याला आपल्याला इथे असा पूर्णविराम देता येतो. आमच्या माथ्यावर तिरंगा झेंडा फडकत आहे. बघा, आहे हे झाल्यानंतर काय? पूर्णविराम देतात. हा झाला पूर्णविराम देण्याची एक पद्धत. आता दुसरा प्रकार असा आहे की बघा, अध्याक्षरे किंवा संक्षिप्त रूपामध्ये जेव्हा आपण लिहितो, संक्षिप्त रूपामध्ये, आता म्हणजे काय? पु ल देशपांडे. आता पुंडलिक वगैरे नाव लिहायचं आपल्याला, पुंडलिक लक्ष्मण देशपांडे. मग या ठिकाणी काय केले? पु पूर्णविराम, ल पूर्णविराम, देशपांडे पूर्ण. आता इथं विराम द्यायची गरज नाही. बी ए, आता बी ए म्हणजे पूर्ण लिहिलं नाही म्हणून हे फक्त बी नंतर पूर्णविराम, ए नंतर पूर्णविराम, एम ए, बी ए, जे काय असेल ते. तर अशा प्रकारे शिवाय आणखी बघा, आपण
लसावी मसावी, लहानात लहान, साधारण, विभाजक म्हणजे लसावी, मोठ्यात मोठी, साधारण, विभाजक म्हणजे मसावी. म्हणजे म पूर्णविराम सा पूर्णविराम वी पूर्णविराम. अशा प्रकारे आपण पूर्णविराम देतो, जिथे की संक्षिप्त रूपाने वापरलं जातं. पूर्ण शब्द लिहिण्यापेक्षा त्याचं अगदी फक्त आद्याक्षर, पहिलं अक्षर लिहून त्याच्यापुढे काय टिंब दिला जातो. तर अशा प्रकारे पूर्णविराम यापैकी विरामचिन्हे यापैकी पूर्णविराम कुठे द्यायचा हे आपण या ठिकाणी पाहिलं. आणि आता या पुढील पाठामध्ये आपण बाकीची विरामचिन्हे पाहणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला एकूण विरामचिन्हे किती आणि कोणती हे मी तुम्हाला सांगत आहे.